प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवंताकडे प्रार्थना केलेली आहे, करुणा भाकलेली आहे, विनंती केलेली आहे, मनातली तळमळ व्यक्त केलेली आहे। विठ्ठल परमार्थामध्ये किंवा संसारामध्ये कळणं हे फार महत्त्वाचं आहे। संसार करणं याला आपण नेहमी महत्त्व देतो आणि परमार्थही केला पाहिजे, परमार्थाचाही करण्याला आपण नेहमी महत्त्व देतो। पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की संसार करून किंवा परमार्थ नुसता करूनच अपेक्षित असलेलं फल आपल्या पदरात पडत नसतं। आपण जे संसार करतो किंवा जो परमार्थ करतोय तो संसार तथा परमार्थ आपल्याला जसा आहे तसा कळायला पाहिजे। संसार या सदराखाली सर्व व्यवहार आला, परमार्थ या सदराखाली सर्व काही साधना आल्या। तीर्थयात्रा असेल, दानधर्म असेल, व्रत वैकल्य असेल, यज्ञ दानादी कर्म असतील। संसारामध्ये पैका असेल, बायका असेल, मान मान्यता असेल, सत्ता असेल, संपत्ती असेल, प्रतिष्ठा असेल, वगैरे वगैरे। पण नुसता संसार केल्यानंच किंवा नुसता परमार्थ केल्यानंच अपेक्षित फल पदरात पडत नाही, तर त्या त्या पदार्थाचं, मग संसार असो किंवा परमार्थ असो, याचं जे मूळ स्वरूप आहे ते आपल्याला कळणं आवश्यक आहे। संसार काय आणि परमार्थ काय नेमकं हे कळणं फार महत्त्वाचं आहे। म्हणून संसार करू नाही का, करावा, पण कळून करावा। परमार्थ करू नाही का, करावा, पण कळून घेऊन करावा। विठ्ठल गायलं पाहिजे का नाही? तुम्ही गायलंच पाहिजे, पण तुम्ही जे गाता ते तुम्हाला कळालं पाहिजे। कीर्तन करावं का नाही करावं? कीर्तन केलंच पाहिजे, भजन केलंच पाहिजे, पण मी जे करतोय ते मला कळालं पाहिजे। कमीत कमी समोरच्या बसलेल्या लोकांना किती कळेल हा ज्याच्या त्याच्या बौद्धिकतेचा आणि प्रश्न आहे, परंतु कमीत कमी मी कीर्तन करतोय हे मला तरी कळालं पाहिजे, मी वाजवतो हे मला कळालं पाहिजे, मी गातोय हे मला कळालं पाहिजे, मी संसार करतोय हा संसार सुद्धा मला कळायला पाहिजे। हे महत्त्वाचं आहे। जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हाच आपल्या जीवनामध्ये विवेक साधला। आदी संत महात्मे या सर्वांनी आदी या प्रत्येक पदार्थाचं संशोधन केलंय, याचं मूळ काय आहे हे शोधलंय त्यांनी। तेव्हा त्यांच्या निदर्शनास आणि त्यांच्या शेवटी निष्कर्षात परत जे त्यांचे विचार पोहोचले ते संसार हा दुःखमूळ आहे आणि परमार्थ हे सुखाचं मूळ आहे, हा त्यांचा निष्कर्ष आहे त्यांच्या संशोधनातला, की संसार हा दुःख मूळ आहे, परमार्थ हा सुखाचं मूळ आहे। ठीक आहे, परंतु परमार्थ हे सुखाचं मूळ आहे आणि संसार हे दुःखाचं मूळ आहे, हे तुम्हा सामान्य जीवाला मात्र कळालेलं नाही। आम्ही नुसतं करतोय, संसार करतोय,
संसार कळाला नाही. एक प्रसंग मी तुम्हाला सांगेल. संसार जर कळाला असता तर संसाराच्या ठिकाणी आपण एवढे आसक्त होऊन राहिलो नसतो. आणि परमार्थ जर आपल्याला कळाला असता तर अर्धे तुटलो तरी परमार्थातून वेगळे झालोच नसतो. विठ्ठल चातुर्मास होता. आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी हा 4 महिन्याचा कालावधी. थोडं बारकाईनं ऐका. माझ्या आवाजामध्ये थोडा सर्दीमुळं दोष निर्माण झालेला आहे आणि आवाजामुळं हा दोष निर्माण झालेला असल्यामुळे 3-4 दिवसापासून सर्दी, पंढरपूरहून आल्यापासून सर्दी आणि त्याच्यामुळं थोडा आवाजात दोष निर्माण झाला आहे. आणि त्यामुळं नाही गेलं तर नाही का चालणार असा घरी विषय झाला. पण मी म्हणलं मोचू पिंपळ गावाला मला जावंच लागेल, कारण नाही गेलो तर गैरसमज वाढेल. विठ्ठल आनागोंदीचा राजा कृष्णदेवराय, हा कृष्णदेवराय पंढरपूरला आला आषाढीला आणि अर्ध्या रात्री देवाला उचलून विजयनगरला घेऊन गेला. सकाळी काकड्याला ज्या वेळाला उठले सर्व संत महात्मे, त्या वेळाला देव मात्र विटेवर नाही. शोधाशोध सुरू झाली, बोबाटा झाला. कुणी पूर्वेला, कुणी पश्चिमेला, कुणी उत्तरेला, दक्षिणेला चौकड देवाचा शोध घेऊ लागले सर्व. तेव्हा दक्षिण दिशेच्या मार्गानं भानुदास महाराज गेले होते. एकनाथ महाराजांचे पंजोबा भानुदास महाराज विजयनगरला गेले आणि त्या कृष्णदेवराय या राजानं आपल्या राजदरबारामध्ये, आपल्या वाड्यामध्येच सुंदर अशा प्रकारचं देवघर तयार करून, मंदिर तयार करून पांडुरंगाची स्थापना तिथं केलेली होती. राजाच्या राजवाड्यामध्ये जायचं म्हणजे सोपं नाही. त्यावेळेला आता काही लोकशाही आहे, त्यावेळेला लोकशाही नव्हती. पण अर्ध्या रात्रीच्या वेळाला योग असतो. भानुदास महाराजांनी राजवाड्यामध्ये प्रवेश केला, पांडुरंगाची भेट घेतली आणि मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलो असं भानुदास महाराज म्हणतात. देवानं सांगितलं, भानुदास आता पहाटची वेळ लवकर होत आहे आणि पहाटच्या वेळाला राजाचे जे दूत आहेत हे काकड्याचं भजन म्हणण्यासाठी इथं येतील आणि तुला पाहिल्यानंतर चोर म्हणून तुला पकडतील. त्यामुळं तू आता परत जा आणि उद्या तुझ्याबरोबर मी येईल आणि आपण पंढरपूरला जाऊ. भानुदास महाराज तिथून हालेच नात. काहीतरी मला वचन दे, एक तुझी वस्तू माझ्याकडे दे. आपण जशी एखादी वस्तू आपण एकमेकाला गहाण ठेवतो तशा पद्धतीने गळ्यातला हार काढला आणि भानुदास महाराजांच्या स्वाधीन केला. भानुदास महाराज राजवाड्यातून बाहेर पडले. तुंगभद्रा नदी आहे, तुंगभद्रे नदीच्या वाळवंटामध्ये जाऊन थांबले. पहाटच्याला राजदूत काकड भजन म्हणायला आलेले आहेत आणि पांडुरंगाच्या गळ्यामध्ये हार नाही पाहिला. कळणं काय आहे? कळालेला माणूस परमार्थामध्ये शरीराचे तुकडे तुकडे जरी झाले तरी परमार्थातून वेगळा होऊ शकत नाही. फक्त त्याला परमार्थ कळाला पाहिजे. आज तुम्हाला नुसतं टाळ चुकला म्हणलं तर तुम्ही पुन्हा शिव्या देत बाजूला जाता. भजनामध्ये तुमचा स्वर चुकला जर नुसतं म्हणलं तर पुन्हा तुमचं थोबाड बघायचं नाही, भजन गेलं चुलीत असं म्हणून माणूस निघून जातो. कीर्तनामध्ये थोडासा तुमचा चिंतनाचा विषय चुकलेला आहे
इथं असं असं पाहिजे होतं, असं जर एखाद्या जाणत्या माणसानं आम्हाला सांगितलं तर आम्ही म्हणतो तुम्ही काय लय मोठे पंडित लागून गेले. मुद्दा लक्षात घ्या, परमार्थ कळालेला नाही या लोकांना. लाथा घालून जरी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परमार्थातून तरी सुद्धा मुरकण देऊन परत आलं पाहिजे, ज्याला त्याला परमार्थ कळालाय असं म्हणतो. मुद्दा लक्षात घ्या. राजाच्या कानावर गोष्ट गेली, देवाच्या गळ्यातला हार नाही. शोधाशोध सुरू झाली, जिकडं तिकडं राजाचं सैन्य आणि पोलीस, काय ईडी असेल, CBI असेल, काय आजच्या भाषेमध्ये जे काही असेल ते. तुंगभद्रा नदीच्या वाळवंटामध्ये भानुदास महाराजांना पाहिलं, त्यांच्या गळ्यामध्ये पांडुरंगाचा हार पाहिला. चोर पकडला म्हणून बेड्या घातल्या आणि बेड्या घालून साखळदंडामध्ये डांबून भानुदास महाराजाला राजाच्या समोर आणून उभं केलं. सुळावर द्या, देवाची चोरी केली, देवाचा हार चोरला, याला सुळावर द्या. राजानं शिक्षा फरमावली. साखळदंडामध्ये जाम केलेले भानुदास महाराज सुळावर देण्यासाठी आता नगरीच्या बाहेर चाललेले आहेत. परंतु ज्या वेळेला फाशी द्यायची किंवा सुळावर द्यायचंय त्यावेळेला त्या आरोपीला अंतिम इच्छा काय आहे हे विचारलं जातं. त्यावेळेला भानुदास महाराजांनी सांगितलं, माझी अंतिम इच्छा एवढीच आहे, ज्याच्यामुळं माझ्यावर ही वेळ आलेली आहे फक्त त्याची एक वेळाला भेट घेऊ द्या. पांडुरंगाच्या समोर भानुदास महाराजाला उभं केलं आणि तिथं भानुदास महाराजाचे पांडुरंगाला पाहून कोणते उद्गार आहेत, हे परमार्थ कळालेले उद्गार आहेत. जरी हे आकाश वर पडो पाहे, जरी हे आकाश वर पडो पाहे, हे आकाश जरी माझ्या डोक्यावर कोसळलं, हे पांडुरंगा, हा जो काही ब्रह्मगोळ आहे, ही पृथ्वी आहे, ही भंग जरी पावली आणि चौकडून माझ्या जीवनामध्ये वनवा जरी पेटला आणि त्याच्यामध्ये मी भस्मसात जरी झालो तरी सुद्धा तुझीच वास पाहिन गा विठ्ठला. तुझ्यासाठीच जगेल आणि तुझ्यासाठीच मरेल. ही जी निष्ठा आहे, ही ज्यांना परमार्थ कळाला आहे त्यांचे हे उद्गार आहेत, त्यांचे हे उद्गार. आज नामदेव महाराजांची पुण्यतिथी आहे. नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रेला जात असताना नामदेव महाराजांचं कीर्तन चालू आहे आणि त्या कीर्तनामध्ये एक गाय मेलेली आणलेली आहे, मेलेली गाय, आणि त्या गायीला जिवंत करण्याची 8 नामदेव महाराजांच्या समोर ठेवली. त्या मेलेल्या गायीच्या गळ्याला मिठी मारून नामदेव महाराज भगवंताशी संवाद करतात, भगवंताशी संवाद करतात. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो. देह जावो पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो. शरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथ. अनेक संतांच्या जीवनातले हे प्रसंग आपल्या समोर सांगेन. मला फक्त ओघात बोलायचं आहे की परमार्थ हा करतोय आम्ही, पण कळालाय का, हा ज्याचं त्याने स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, त्याचं उत्तर शोधलं पाहिजे आपण की आम्ही परमार्थ करतोय
पण परमार्थाचं स्वरूप काय हे मला कळालंय का? संसार करणाऱ्या लोकांनी सुद्धा हा आपल्या जीवनामध्ये या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे की मी जो संसार करतोय हा संसार नेमका आहे तरी काय? ह्याचं स्वरूप काय नेमकं संसाराचं? लक्षात ठेवा सज्जनो, संसाराची सुरुवात ही नाही मधून झालेली आहे आणि परमार्थाची सुरुवात ही आहे मधून झालेली आहे. मग नाही मधून ज्याची उत्पत्ती आहे, नाही म्हणून ज्याचा जन्म झालेला आहे, नाहीतून ज्याची निर्मिती झालेली आहे, त्याच्याकडून सुखाची अपेक्षा करणं किती गल्लत आहे. संसाराचं मूळ शोधायचं आहे आम्हाला की संसाराची नेमकी सुरुवात कुठून आहे, परमार्थाची नेमकी सुरुवात कुठून आहे. या दोन्हीचंही मूळ आपलं शोधणं आवश्यक आहे. आणि ज्या वेळेला संत महात्म्यांनी या संसाराचं आणि परमार्थाचं मूळ शोधलं त्यावेळेला संसाराची निर्मिती, संसाराची सुरुवात, संसाराचा आरंभ हा नाही मधून झालेला आहे. वेदांत शास्त्रामध्ये या नाहीला माया म्हटलेलं आहे. वेदांत शास्त्रामध्ये आहेला ब्रह्म म्हटलेलं आहे. ब्रह्म आणि माया, हे ब्रह्म आणि माया हे शब्द अनेक वेळाला आपण ऐकत आलेलो आहेत. ब्रह्म या शब्दाचा अर्थ आहे ते, आणि माया या शब्दाचा अर्थ आहे नाही ती. विठ्ठल विठ्ठल. ठीक आहे. नाही ती माया, माया माया हे जी दोन अक्षर आहेत ना, याच्यातला जो मकार आहे हा नकारार्थी आहे आणि याच्यातला पुढचा एकार जो आहे त्याचा अर्थ आहे जो, जी, जे. म्हणजे जी नाही, जे नाही असा माया या शब्दाचा अर्थ आहे. माया. आणि म्हणून संसार हा काय आहे? संसाराची सुरुवात या मायेतून झालेली, मायिक. आणि मग संसारातला प्रत्येक पदार्थ अगोदरच स्वप्न आणि पुन्हा स्वप्नात मृगजळ, जे जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ, म्हणून चिंती चरण कमळ रखुमा देवी वराचे, असं संत महात्म्यांनी म्हटलेलं आहे. तेव्हा नाही, माया माया. आणि हे नाही मधून संसाराची उत्पत्ती आहे. त्या संसाराला त्याचं मूळ नाही हे आहे, हे आम्हाला अजून कळालेलंच नाही. कळाले. आणि संतांनी आपल्याला ही जाणीव करून दिलेले, म्हणून तर एका ठिकाणी म्हणतात येरती माई के दुःखाची जर्नी,
काय आहे? नाहीतून उत्पन्न झालेला आहे संसार. संसार कारण मी नेहमी सांगत असतो, संसार हा नेहमी सापेक्ष असतो. थोडं बारकाईनं ऐका बरं का. चिंतन, कीर्तन म्हणजे चिंतन असतं, कीर्तन म्हणजे मनोरंजन नसतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता आमचे बरेचसे महाराज स्वतःला विनोदाचार्यच म्हणून घेतात. कीर्तनामध्ये एखादा विनोद असतो, पण विनोदात कीर्तन नसतं बरं का. विठ्ठल रेवणनाथ महाराज, कीर्तनामध्ये चाल असती, पण चालीतच कीर्तन व्हावलं नाही पाहिजे. विठ्ठल वारकरी संप्रदायाचे आपण आहोत आणि वारकरी संप्रदायाची जी घटना आहे, जे संविधान आहे संप्रदायाचं, त्या संविधानाचं, त्या घटनेचं योग्य पद्धतीनं आपल्या प्रत्येक साधकाकडून परिपालन होणं अपेक्षित आहे. विठ्ठल सावता बाबाचे आम्ही म्हणून घेतो ना, आम्ही सावता बाबाचे म्हणून घेतो ना. मग सावता बाबांचे जे काही विचार आहेत, सावता बाबांचा जो उच्चार आहे, सावता बाबांचा जो आचार आहे, ही जी त्रिसूत्री आहे संतांच्या जीवनातली, त्या त्रिसूत्रीचा अभ्यास आपण केला पाहिजे. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये ही त्रिसूत्री अतिशय महत्वाची आहे. ही त्रिसूत्री जर निर्दोष पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये आपण स्वीकारली ना, तर आभाळा एवढे व्हायला उशीर लागत नाही. आभाळा एवढे व्हायला उशीर लागत नाही. कोणची त्रिसूत्री? उच्चार, विचार आणि आचार. संतांनी आम्हाला दुसरं काय सांगितलंय, दुसरं काय दिलंय? तुकोबारायांची गाथा आहे, सावता बाबांची गाथा आहे, ज्ञानोबारायांचं सर्व साहित्य वाङ्मय, सर्व आदी संत महात्म्यांचं जे साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे, त्याच्यातून आम्हाला नेमकं काय दिलंय, त्यांनी संदेश काय पाठवलाय आमच्यासाठी. जीवनामध्ये उच्चार, विचार आणि आचार हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये निर्दोष असला पाहिजे. प्रत्येकाची उक्ती आणि प्रत्येकाची कृती ही निर्दोष असणं आवश्यक आहे. माणसाला देव व्हायला उशीर लागतच नाही. विठ्ठल नाही तर पुराण सांगताना एक बोलायचं आणि पुराण सांगून झाल्यानंतर पुन्हा ते विसरून जायचं. असं आहे. गुरुवर्य भीमसिंग बाबा नेहमी एक दृष्टांत सांगायचे. बाबांच्या बरोबर खूप काही दिवस आणि राहण्याचा त्यांचा सहवास, सेवा घेतली. चातुर्मासात वांग खायचं नाही. आता सध्या चातुर्मास चालू आहे बरं का, कालच्या आषाढीपासून. चातुर्मासामध्ये वांग खायचं नाही, चातुर्मासामध्ये कांदा खायचा नाही, चातुर्मासामध्ये लसूण खायचा नाही, आणि चातुर्मासामध्ये मसुराची डाळ खायची नाही. कारण हे चारही पदार्थ ज्यावेळेला चातुर्मासात खाऊ आपण, तेव्हा या चातुर्मासाचा जे काही हा नैसर्गिक वातावरण आहे, याचा आघात त्याच्यावर झालेला असतो. त्याच्यामध्ये दोष निर्माण झालेले असतात आणि म्हणून ते पदार्थ खाल्ल्यानंतर रोगराई वाढण्याची दाट शक्यता आहे. म्हणून ह्या पावसाळ्यामध्ये वांगे सुद्धा किडके होतात पाऊस पडल्यानंतर. म्हणजे हे सगळेच पदार्थ असं आहे. असू द्या, हे विज्ञान आहे. तेव्हा चातुर्मास पौराणिक पुराण सांगतोय आणि त्यानं सांगितलं चातुर्मासात वांग खायचं नाही, वांग्याची भाजी खायची नाही. पण त्या महाराजांचा असा नियम होता त्या गावातला की ते महाराज रोज एकाच्या घरी जेवायला जायचे. आज कोणाकड म्हणले अण्णा भाऊकड, उद्या कोणाकड म्हणले गोरख महाराजाकड, परवा कोणाकड रेवणनाथ महाराजाकड, त्याच्यानंतर पुन्हा कोणाकड आमचे रोहिदास महाराजाकड. बस असं बारी लावलेले, ह्या घरी त्या घरी.
आज त्या महाराजांची जेवणाची बारी ज्या घरी होती त्या घरच्या बाईनं वांग्याचीच भाजी करून ठेवली होती. खरं वांग अगदी चिटकीत गाडग्यात केलेलं, खमंग खमंग. आणि पुराण ऐकायला आली. पुराण ऐकताना महाराजांनी सांगितलं चातुर्मासात वांग खायचं नाही. मी आता वांग्याचीच भाजी केली. महाराजाला आता कसं करू बरं. आयापत काही फार मोठी नाही की आता लगेच दुसरी भाजी एखादी करावा किंवा काय नाही, फार जुना काळ आहे. पुराण संपलं, महाराज जेवायला गेले. बाई थरथर कापायला लागली. आता कसं करू, महाराज जेवणार नाहीत. त्यांनी हे पाहिलं की काय करावं, म्हणून तिनं काय केलं, त्या चिटकीतली भाजी त्याच्या ताटात वाढताना पळी जी असते ना, पळी चमचा काय ते उलथानं हे आडवं लावलं वांग पडू नये म्हणून. आणि वांग्याचा रसा रसा महाराजांच्या ताटात वाढायला लागली. पण तेवढ्यामध्ये वांग दम धरतंय वे माग, चिटकी वाकडी झाल्यावर त्या उलथाण्यावर त्या दांड्यावर आलं ना वांग, लागलं डोकवायला. महाराजांनी पाहिलं, बाई तर काय जीव लटपटायला लागला. आता काय होतंय काय नाही. महाराजांनी सांगितलं आई साहेब घाबरू नका, तुमचा काही दोष नाही, तेच यायचंय म्हणतंय, येऊ द्या, त्याच्या मनाने येत. खाल्लं. मुद्दा लक्षात घ्या. पुराणात काय सांगत होते महाराज, आणि घरी गेल्यानंतर कसे खात्यात नाक बुडसतो. इथं उक्ती आणि कृती, विचार आणि आचार, उच्चार ही त्रिसूत्री पाळली गेलेली नाही. आपल्या जीवनामध्ये उच्चार आणि थोडंसं काही समजून घेण्यासाठी तुमच्या कानावर असावा, कारण ऐकणारे सुद्धा माझ्या दृष्टीनं फार सुज्ञ अशा प्रकारचे आहेत, म्हणून थोडासा विचार सांगतो. आपल्याकडे 4 वेद आहेत, आपल्याकडे 6 शास्त्र आहेत, आपल्याकडे 18 पुराण आहे, आणि आपल्याकडे संत वाङ्मय आहे. 4 वेद हे आपल्याला उच्चार शिकवतात, 6 शास्त्र हे आपल्याला विचार शिकवतात, 18 पुराण हे आपल्याला आचार शिकवतात, आणि संत वाङ्मयाचा ज्या वेळेला आम्ही अभ्यास करू त्या वेळेला 4था क्रमांक म्हणजे साक्षात्काराचा असतो. तुकोबारांची गाथा जर तुम्ही समजून घेतली, सावताबाबांची अभंग रचना जर तुम्ही अर्थासहित, भावार्थासहित आणि तत्वार्थासहित समजून घेतली तर सज्जनो, तिथंच साक्षात्कार आहे. तिथंच, कुठंच गाव सोडून आणि घर सोडून जाण्याची गरज नाही, कुठंच जाण्याची गरज नाही. कारण संत वाङ्मय जे आहे हे आपल्याकडं शब्द रूपानं आहे. आता मी अभंग तुमच्या समोर उच्चारला, आता मी बोलतोय, हे शब्द आहेत. संत साहित्य हे सगळं वेद असतील, शास्त्र असतील, पुराण असतील, रामायण असेल, महाभारत असेल, सर्व काही हे संत साहित्य असेल, हे शब्द रूपानं आहे. पण त्या शब्दाच्याही पलीकडे शब्दाचा अर्थ दडलेला असतो, तो आपण शोधला पाहिजे. त्या अर्थाच्याही पलीकडे भावार्थ दडलेला असतो, त्याचा ध्वनी दडलेला असतो, त्याचा भाव दडलेला असतो, तो आपण शोधला पाहिजे. आणि त्या भावार्थाच्याही पलीकड त्या शब्दातली एक तात्विक बैठक जी आहे, ज्याला बेस म्हणतात, आणि तिथपर्यंत आपली नजर दृष्टी पोहोचली पाहिजे. त्याच्याशिवाय संत साहित्य कळालंय असं म्हणता येणार नाही. सुंदरते ध्यान उभे विटेवरी, सुंदरते ध्यान उभे विटेवरी, रूप पाहता लोचनी, म्हणून म्हणत म्हणत आम्ही म्हातारे झालो. पण त्या प्रत्येक शब्दातला जो अर्थ आहे, त्याच्यातला जो भाव आहे, त्याच्यातला जो तात्विक बेस आहे, तो मात्र आम्हाला अजूनही कळालेला नाही. कळाल्याशिवाय सुखाची प्राप्ती नाही. परमार्थ आणि भजन कीर्तन नुसतं केल्यानं सामान्य फल मिळेल, कदाचित मान सन्मान मिळेल, मोठे मोठे हार गळ्यात पडतील, पण समाधान मात्र जीवनामध्ये नसेल. जोपर्यंत परमार्थ जसा आहे तसा कळत नाही, त्याचं जे मूळ स्वरूप ते आम्हाला कळत नाही, संत साहित्यातलं, वाङ्मयातलं, परमार्थातलं, तोपर्यंत सुखाची अनुभूती जीवनामध्ये येत नाही.
बायकोपासूनही सुखाचा अनुभव येतोय, मुलाबाळापासूनही सुखाचा अनुभव येतोय, एखादं पद मिळाल्यानंतर सुद्धा आम्ही आनंद व्यक्त करतोय सज्जनो, पण तो तात्कालिक आहे, अखंड नाही, टिकाऊ नाही, त्या सुखामध्ये समाधान नाही. म्हणून एक सूत्र नेहमी लक्षात ठेवायचं, सुखामध्ये समाधान नसतं, पण समाधानामध्ये खरं सुख असतं. विठ्ठल आणि म्हणून नेहमी असो, संसाराचं मूळ शोधा, परमार्थाचंही मूळ शोधा. त्याच्यासाठी आपल्याला संत वाङ्मयाचा अभ्यास करावा लागेल. संतांनी आम्हाला जे विचार दिलेले आहेत त्यांच्या साहित्यातून, ते विचार आम्हाला आत्मसात करावे लागतील, ते ग्रहण करावे लागेल. तशा पद्धतीनं आपला आचरण बनवावं लागेल आपल्याला. ते उच्चार, ते विचार, ते आचार, आणि नंतर आहे साक्षात्कार. जीवनामध्ये साक्षात्कारपर्यंत पोहोचलेले आम्ही नाहीतच. आम्ही विचार भ्रष्ट आहोत, आम्ही आचार भ्रष्ट आहोत, आम्ही उच्चार भ्रष्ट आहोत. हा प्रत्येक अक्षराचा उच्चार तरी निर्दोष कुठे आपल्याकडून? बाणाच्या नचा उच्चार आणि नळाच्या नचा उच्चार वेगळा नाही काय? डमरूचा ड आणि ढगाचा ढ याचा उच्चार वेगळा नाही काय? टरबुजाचा ट आणि ठस्याचा ठ याचा उच्चार वेगळा नाही काय? मग सुंदर ते ध्यान उभे विठ्ठेवरी ठ कशामुळे म्हणता तुम्ही सांगा? सुंदर ते ध्यान उभे विठ्ठेवरी, इथं ठस्याचा ठ आहे का टरबुजाचा ट आहे? प्रत्येक अक्षरात त्याचा धातू दडलेला असतो. चुकीचा जर त्या अक्षराचा उच्चार झाला तर अपघात होतो, अपघात. विठ्ठल विठ्ठल हेच संत जीवनामध्ये खरे शास्त्रज्ञ त्यांना म्हणायचंय. याच्यामुळं संसाराचं मूळ शोधलंय त्यांनी, परमार्थाचं मूळ शोधलंय त्यांनी, आणि त्यांना जो काही अनुभव आला संसाराच्या माध्यमातून आणि परमार्थाच्या माध्यमातून, तो अनुभव वाङ्मयाच्या साहित्याच्या रूपानं त्यांनी आपल्या समोर प्रगट केला. आणि तोच धागा पकडून मी तुम्हाला सांगतोय, संसाराची सुरुवात ही नाही मधून आणि परमार्थाची सुरुवात ही आहे मधून झालेली आहे. आहे मध्ये सुखाचा अनुभव असतो, नाही मध्ये दुःखाचा अनुभव असतो. जे नाहीच तिथं सुखाची अपेक्षा कशाला करायची? सुखाची कशाला? संसार हा नाही मधून आहे बघा असं. म्हणून मी एक दृष्टांत नेहमी सांगत असतो बघा. एक नवरा बायको होते, 80 वर्षाचं वय, अनेक प्रयत्न केले त्यांनी, पण मूल बाळ काही झालं नाही, लेकरू बाळच नाही. म्हातारा म्हातारी दोघंच घरामध्ये. जे प्रयत्न करायचे ते केले, गुजरात पर्यंत गेले, पण मूल बाळ काय झालं. आणि आता होण्याची सुद्धा काही वाट राहिलेली नाही. वय संपत आलेलं आहे. 80, 85, 90च्या घरात हे दोघं. सकाळी आंघोळ केली आणि म्हातारं सावताबाबांच्या दर्शनाला आलं. म्हातारी एकटीच घरी होती. घरामध्ये शिंक बांधलेलं होतं आणि त्या शिंक्यावर एक भोपळा होता. मांजरीनं उडी मारली आणि त्या शिंक्यावरला भोपळा खाली पडला. खाली भोपळा पडल्याबरोबर ते चिंधाड्या झाल्या. भोपळा फुटला. भोपळा फुटलेला पाहिल्याबरोबर म्हातारी रडायला लागली. आणि रडताना ती काय म्हणते, आता इथं जर माझं लेकरू झोपलेलं असतं, त्याच्या अंगावर जर भोपळा पडला असता तर माझ्या लेकराचं काय झालं असतं? इवळू 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 रडायला मोठ्या. थेट स्वर वलांडला, पंचम वलांडला, सप्तक वलांडून म्हातारी पुढं. आया बाया झाल्या ना गोळा सगळ्या गल्लीतल्या, साळकाया माळकाया. अगं का रडती, अगं का रडती?
ती म्हणली अहो काय सांगा, शिंक्यावरला भोपळा खाली पडला आणि मग काय झालं, पण माझं लेकरू जर इथं झोपलेलं असतं आणि त्याच्या अंगावर जर भोपळा पडला असता तर माझं लेकरू वाचलं असतं का? आता ह्या बायानं सांगावं ना, तू वांज आहेस, तुला लेकरूच नाही. पण कशाचं सांगा त्यात, हा त्या नुसतं म्हणायचं नाही नाही म्हातारीचं खरं आहे ना, खरं आहे ना, लेकरू मेलच असतं ना लेकरू, हा खरं आहे. आणि मग दुसऱ्या माणसाने एवढं टेकन दिल्यावर म्हातारीचा तर पेटीच्या बाहेर आवाज गेला. कुणीतरी मंदिरात, सावता बाबांच्या मंदिरात आलं आणि त्या म्हाताऱ्याला सांगितलं, म्हणजे तुमच्या वाड्यामध्ये म्हातारी रडते बा म्हणले, सगळा गाव गोळा झाला. म्हातारा म्हणलं मी आताच आलो दर्शनाला, आणि काय झालं वा मागं काही फोन आला का, अजून काही घडलं कुठं का, काय झालं? म्हातारा आलं ते पहिल्या काळातली गोष्ट ही, पायामध्ये जोडात येऊ, नालीचा जोडा चंबड्याचा, आलं म्हातारा घरी, गर्दी हे वाड्यामध्ये, शिरलं म्हातारीजवळ गेलं, अगं काय रडती? तिनं सांगितलं अहो काय सांगावं तुम्हाला, तुम्ही बाहेर गेलात की भोपळा खाली पडला. आणि मग काय झालं? अहो जर इथं लेकरू झोपलेला असतं आपलं आणि त्याच्या अंगावर जर भोपळा पडला असता तर मग माझ्या लेकराचं कसं झालं असतं? त्यानं पायातला जोडा काढला, 10 पास्त टाकले बा म्हातारीच्या अंगावर. अहो तुम्ही मला का मारता, तुम्ही विनाकारण मला का मारता? म्हणलं तुला 50 वेळाला सांगितलं होतं आपलं लेकरू इथं झोपी जाऊ नको. आणि मग तिच्या लक्षात आलं की आपल्याला लेकरूच नाही. ही सगळी कहाणी जी घडली ही नाहीतून घडली का आहेतून? शाबास, आता तुम्हाला संसार कळाला. विठ्ठल विठ्ठल. असू द्या, संसाराची सुरुवात नाहीतून, आणि जे नाहीच, संसार नाहीच, याला आदी नाही आणि अंत नाही. 15वा अध्याय वाचा तुम्ही गीतेचा, 15वा अध्याय भगवद्गीता बरं का, अण्णाभाऊ भगवद्गीता. या जगाच्या पाठीवर शास्त्र फक्त एकच आहे, त्याचं नाव आहे भगवद्गीता ज्ञानेश्वरी. या जगामध्ये देव फक्त एकच आहे, त्याचं नाव आहे कृष्ण किंवा राम. जे हजारो नावं आहेत देवाचे, नावं अनंत आहेत, पण देव मात्र एकच आहे. त्याला ब्रह्म या नावानं ओळखा, त्याला ईश्वर या नावानं, त्याला विष्णू या नावानं ओळखा, त्याला विठ्ठल या नावानं ओळखा. जगाच्या पाठीवर देव एकच आहे, तो आहे कृष्ण परमात्मा. जगाच्या पाठीवर शास्त्र एकच आहे, त्याचं नाव आहे भगवद्गीता. जगाच्या पाठीवर मंत्र एकच आहे, तो मंत्र म्हणजे भगवंताचं नाम. आणि जगाच्या पाठीवर कर्म एकच आहे, त्या कर्माचं नाव आहे सेवा. मग ती समाजसेवा असेल, ती धर्मसेवा, राष्ट्रसेवा असेल, नाहीतर देवसेवा असेल. जगामध्ये कर्म एकच आहे, त्या कर्माचं नाव आहे सेवा. म्हणून सज्जनो, आपल्या आयुष्यामध्ये नेहमी सतत सेवाभाव जतन करा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, बरे केशी राजा कळू आले. संतांना हे कळालंय, कळालं त्यांना. ठीक आहे, आता थोडंसं दुसरी बाजू लक्षात घ्या. दुःखाचं मूळ काय आहे आणि सुखाचं मूळ काय आहे हे संतांनी शोधलं आणि त्यांच्या वाङ्मयातून, त्यांच्या साहित्यातून आपल्यासमोर ते विचार त्यांनी ठेवले. कळालं, संसार हा दुःख मूळ आहे, परमार्थ हे सुखाचं मूळ आहे. बघा माणसं, तुम्हाला एक
तुमचा आमचा सगळ्याचा अनुभव लक्षात घ्या. इकडं माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. हा 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 आपल्या सावताबाबाचे उद्या पुण्यतिथी आहे ना, ते सावताबाबांच्या मंदिराची सजावट करायची आपल्याला. बस हा त्या अलंकार चढवायचे त्या मंदिरावर आणि ती सजावट या ठिकाणी आणलेली आहे. सकाळी तुम्हाला बघायला मिळेल, आताच तिकडे काही बघू नका. अच्छा विठ्ठल आणि म्हणून मी तुम्हाला म्हणलं, संसार जर नाही आहे, काही लोक असं म्हणतात नेहमी, अहो महाराज तुम्ही संसार नाहीच म्हणतात, मग बायकोला नाही म्हणायचं का, लेकरा बाळाला नाही म्हणायचं का. पण माझं तुम्हाला असं सांगणं आहे, बायकोला संसार म्हणतात हे तुम्हाला कोणी सांगितलं. लेकरा बाळाला संसार म्हणतात हे तुम्हाला कोणी सांगितलं. घरादाराला संसार म्हणतात हे कुठं लिहिलंय, कुठं लिहिलंय, कुठे त्याला काय काहीच नाही. बघा कोणी 4 व्हीलरने आलंय, कोणी 2 व्हीलरने आलंय, आपण त्याला गाडी म्हणतो. तुम्ही सांगा बरं, त्या मोटरसायकलला चौकडून प्रत्येक पार्ट आहे त्या गाडीचा त्याला बोट लावा. गाडी या नावाचा पार्ट नेमका कोणता आहे सांगा. गाडी कशामुळे म्हणता. बैलगाडी आहे आपल्या शेतकऱ्याकडे, आपण सर्व शेतकरी आहेत, शेतकऱ्याकडे बैलगाडी आहे, त्या गाडीला आपण गाडी म्हणतो ना, बैलगाडी गाडी. मग तुम्ही लावा बरं बोट कोणत्या बी त्या पार्टला, त्या बैलगाडीच्या. गाडी ह्या पार्ट को नेमका कोणता आहे. इथं हात लावला जू, तिथं हात लावला दांडी, तिथं हात लावला डोंबाळ, तिथं हात लावला आरे पुठे. गाडी हा पार्ट कुठे नेमका. शब्बास. कबीर महाराज म्हणलेले आहे, चलती को कहते गाडी, असल नाम को खोवा, रंगी को नारंगी कहे देख कबीरा रोवा. कबीर महाराज म्हणतात, अरे जी चलत तिला गाडी म्हणतात. गाडी या शब्दाचा अर्थ आहे एका जागेवर गाडलेली. गाडी या शब्दाचा उर्दू अर्थ काय आहे, एका जागेवर गाडलेली, म्हणजे जी हालतच नाही, चलतच नाही, तिला म्हणतात गाडी. कबीर महाराज म्हणले, हा काय जगाचा उलटा व्यवहार आहे बघा. चलती को कहते गाडी, अरे जी चलती तिला गाडी म्हणतात. असल नाम को खोवा. उर्दू मध्ये हे खवा असतो ना, खवा, दुधापासून तयार केलेला खवा. आता खवा म्हणजे एक चांगला, एक पौष्टिक आणि एक अगदी स्वादिष्ट असा पदार्थ म्हणून आपण खातो, दुधापासून बनलेला खवा. पण खवा या शब्दाचा उर्दूमध्ये असा अर्थ आहे, अतिशय घाणीतली घाण, घाणेरड्यातली घाणेरड्या वस्तूचं नाव आहे खवा. खवा या शब्दाचा अर्थ उर्दूमध्ये. आणि आपण जे खवा दुधापासून खातो ते खवा कसा आहे, अस्सल गोठलेल्या दुधाचा. मग कबीर महाराज म्हणतात, चलती को कहते गाडी, असल नाम को खोवा. जे अस्सल आहे त्याला खवा म्हणतात. खवा या शब्दाचा अर्थ घाण. खवा काय घाण असतो का. रंगी को नारंगी कहे देख कबीरा रोवा. कबीर महाराज याच्यात धागा पकडून ज्ञानेश्वर महाराजांची 9व्या अध्यायामध्ये ओवी आहे, ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये. असं या मृत्यूलोकीचे उफराटे येतही जरी अर्जुना अवचटे जन्मलास तू, तरी झडझडोनी वहिलानी या भक्तीची वाटे लाग, आणि मग पावसी अव्यंग निजधाम माझे. हे मृत्यूलोकीचं सगळं काय आहे, उफराट आहे. आता याच्याही पुढं तुमचा वेळ थोडंसं सांगतो. आता मी तुमच्या पुढं उभा आहे, तुम्ही माझ्या पुढं बसलेले आहेत. हे जे शरीर आहे, या शरीरातलं मूळ कोणतं आहे, शरीराचं मूळ कोणतं आहे. आता मी कशावर उभा आहे, पायावर. शरीराचं मूळ आहे डोकं. शरीराचं मूळ काय आहे, डोकं. जसं झाडाचं मूळ असतं ना, झाडाचं मूळ, तसं या शरीराचं मूळ कोणतं आहे, डोकं. मग मूळ वर असतं का खाली असतो,
आता तुम्ही हे झाडं झुडपं पाहता, या झाडा झुडपाचं मूळ वर आहे का खाली आहे? खाली आहे ना. मग माणसाचं मूळ हे डोकं वर कसं काय? म्हणून माणसाचं शरीर हे सुलट नाही, शरीर हे उलट आहे. आणि या शरीराचंच नाव संसार आहे. या शरीरालाच संसार म्हणतात, या देहाचंच नाव संसार आहे. आणि म्हणून या शरीराकडून सर्व काही पाहणं, ऐकणं, बोलणं हे नैसर्गिकरित्या उलट आहे. म्हणून प्रयत्न करावा लागतात, अभ्यास करावा लागतो, जाणत्याच्या संगतीत राहून सुलटा विचार नेहमी करावा लागतो, सुलट शोधून घ्यावं लागतंय या आयुष्यामध्ये. नाही तर काय ऊर्ध्व मूल मध शाख मस्वंत प्राहुरव्ययम छंदांशी यश पराणा आणि यस्तम वेदस वेद. संसाराची सुरुवात नाही मधून कशी झाली? नाही आधी अंती अवसान, न रूपमस्येह तथोपलभ्यते, नांतो न चादिर न त संप्रतिष्ठा, अश्वत्थमेनम सुविरूढ मूलम मसंग शस्त्रेन दृढेन चित्वा. 15वा अध्याय वाचा तुम्ही सगळा, म्हणजे कळेल तुम्हाला सज्जन. आणि म्हणून संसार हे दुःखाचं मूळ आहे. पण काही माणसं म्हणतात, अहो संसार नाहीच म्हणून तुम्ही कसं सांगता हो? नाहीच कसा? आता हा मंडप नाहीच जर म्हणलं तर धडधड डोळ्यानं दिसतोय आणि तुम्ही नाही कसं म्हणता? मग संसाराचं अस्तित्व मानायचं का नाही म्हणून काय? संसार नाहीच म्हणणं हे आम्हाला पटत नाही. असे प्रश्न उपस्थित करणाऱ्या लोकांना संतांनी उत्तर दिलंय, बाबा आज पहिला सप्ताह सुरुवात झाला त्या दिवशी जरी मंडप आहे म्हणला तुम्ही, तरी काला झाल्यानंतर तो नाहीच ना. आज वर्तमान कालामध्ये तो आहे, पण भविष्यामध्ये तो नाही. म्हणून तुम्ही आजपासूनच त्याला नाही म्हणून त्याच्याकडे पाहा ना. 7 दिवसामध्ये त्याचा भोग तुम्ही जरूर घ्या, त्याचा वापर जरूर करा, पण मनामध्ये असं समजा की हा भविष्यामध्ये नसलेला पदार्थ आहे. संसार हा नाहीच आणि आहे म्हणून जर आम्हाला स्वीकारायचाच असला तरी सुद्धा वर्तमान कालापुरता आहे म्हणून स्वीकारा, भविष्यामध्ये नाही. जरा दुसऱ्या शब्दात सांगू का? ज्याच्यामध्ये उद्या नाही त्याचं नाव आहे संसार. ज्याच्यामध्ये उद्या नाहीच, बघा कळतंय ना मी बोललेलं? आता समजा मी नानाकडे आलो आणि नानाला म्हणलं, नाना 10-5 रुपये जरा मला पाहिजेत. नानाने सांगितलं आज काय नाहीत, उद्या देतो. उद्या देतो म्हणले. आता आज शुक्रवार संपला, उद्या शनिवार. मी शनिवारी पुन्हा नानाकडे गेलो, तुम्ही म्हणला होतात ना उद्या या. म्हणलं मग मी कुठं म्हणलो तुम्हाला आज या? उद्या म्हणलं. उद्या कधी येतोय फक्त सांगा मला, कोणताही उद्या. आणि जर उद्या म्हणून शनिवार म्हणून तुम्ही उद्या जर मोजित असलात तर तो उद्याचा शनिवार आजच्या शुक्रवाराच्या सापेक्ष आहे, तो निरपेक्ष नाही. म्हणून संसार हा नेहमी सापेक्ष असतो, हे मी सुरुवातीला बोलून गेलो. आणि परमार्थ हा निरपेक्ष असतो. संसार हा स्वयंभू आहे, स्वयंभू आहे. संसार परमार्थ जो आहे हा स्वयंभू आहे आणि परमार्थ या पूर्ण विश्वाचं अधिष्ठान आहे. हे मूळ आहे देव. देव हे मूळ आहे. आणि याच्यासाठी आता फक्त इथपर्यंत कळालं आपल्याला. बरे केशी राजा कळू आले, कळालं, ठीक आहे. आता फक्त पुढचे तुम्हाला एक लाईन सांगतो, लाईन बोलतो. आपल्याजवळ 3 पदार्थ आहेत. एक आहे देह, हे बाहेरून दिसतोय तो देह. आतमध्ये आहे जीव आणि त्याच्या आतमध्ये आहे आत्मा. सांगू का तुम्हाला? थोडं योगशास्त्र जर सांगितलं ना तर जीव जो आहे हा कंठामध्ये असतो बरं का. जीवाचा रहिवास कुठं असतो? कंठात. आणि आत्म्याचा रहिवास कुठं असतो? नाभीमध्ये, बेंबीमध्ये, असं आहे, पोटामध्ये आत्मा. आता हा जीव सुद्धा पूर्ण शरीरात परिभ्रमण करतो आणि आत्माही सर्व शरीरात परिभ्रमण करतो. पण या दोन्हीचंही निवासस्थान नेमकं कुठे आहे? तर जीवाचा निवास हा कंठामध्ये असतो आणि आत्म्याचा निवास हा नाभीमध्ये म्हणजे या बेंबीमध्ये असतो. बेंबीमध्ये. हे योगशास्त्र आहे. आता
हा जीव आणि आत्मा हे दोन या शरीरामध्ये आहेत आणि हे तिसरं शरीर आहे। या तिन्ही पैकी सुखाची गरज कोणाला आहे? सुखाची अपेक्षा नेमका कोण करतोय? सुखाची आवश्यकता कोणासाठी आहे? जीवाला सुख पाहिजे का देहाला पाहिजे का आत्म्याला पाहिजे? तर याचा ज्या वेळेला कोण म्हणलं देहाला? नाही पहा, तरी सुद्धा एक मार्क द्यायला हरकत नाही। असं आहे, जीवाला सुखाची गरज आहे का देहाला सुखाची गरज आहे का आत्म्याला? तर उत्तर आहे सुखाची गरज जीवाला आहे, देहाला। सुखाची गरज कोणाला आहे? जीवाला। देह जड आहे, त्याला सुखाची आणि दुःखाची जाणीवच नाही। देहाला जर सुखाची अपेक्षा असते तर सुखादुःखाची जाणीव देहाला आहे असं म्हणावं लागलं असतं। आणि देह सरणावर ठेवून आपण पिटून देतो त्यावेळेला मग देह उडी कमून मारित नाही बाजूला। सुखदुःखाची जर जाणीव देहाला आहे तर काय देह जड आहे। अरे वरणामध्ये किंवा भाजीमध्ये जे चमचा पळी फिरवतो आपण, ती खरड झालं का अळणी झालं हे पळीला कळत नाही। ती जशी जड आहे तसा हा देह जड आहे। सुखाची अपेक्षा देहाला नाही आणि सुखाची अपेक्षा आत्म्याला सुद्धा नाही। का तर आत्मा हा सुखरूपच आहे, सुखाचा कोंब आहे। सुखाचं मूळ आत्माच आहे। आत्मा म्हणजे सुख, ज्याला आत्मसुख म्हणतो आपण। म्हणून आत्म्याला सुखाची गरज नाही, का तर आत्मा हा चिद आहे। देहाला सुखाची गरज नाही, देह हा जड आहे। मग सुखाची गरज कोणाला आहे? जीवाला। का तर जीव हा जडही नाही आणि जीव हा चिदही नाही, जीव आहे चिदाभास। विठ्ठल चिदाभास या शब्दाचा अर्थ असा आहे चिदाचा आभास। चिद काय आहे? आत्मा। आणि आभास म्हणजे प्रतिबिंब। जसं आकाशातल्या सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडतं, तो सूर्याचा आभास आहे पाण्यात। तसं आपल्या अंतकरण पटल हे द्रवरूपानं आहे। मन बुद्धी चित्त अहंकार हे जे अंतकरण आहे चतुष्टय, या अंतकरण चतुष्टय द्रवरूपानं आहे। आणि त्या अंतकरणाच्या मध्ये आत्मतत्वाचं प्रतिबिंब पडलेलं आहे, त्याला नाव आहे जीव। आता जीवाला सुखाची अपेक्षा का आहे? तर जीव हे कोणाचं प्रतिबिंब आहे? आत्म्याचं, देहाचं नाही। आत्मा कसा आहे? सुखरूप आहे। मग सुखरूप आत्मस्वरूपाचंच एक अंश, सुखरूप आत्मतत्वाचाच एक भाग म्हणजे जीव आहे। म्हणून जीवाला सुखाची अपेक्षा आहे। सुखातूनच ज्याचा जन्म झाला त्याला दुःख सहन होत नसतं। सुखातूनच ज्याचा जन्म झाला त्याला दुःख सहन होत नाही। मानातूनच जो काही जन्मतोय, जन्माला आलाय, त्याला अपमान कधी सहन होत नसतो। नेहमी कोतवालाला शिव्या दिल्यावर कोतवाल हसतो आणि पाटलाला शिव्या दिल्यावर पाटील जोडा काढून आपल्या मागं लागतो। का तर पाटील हे सुखात जगणारं तत्व आहे आणि कोतवाल हे दुःखात जगणारं तत्व आहे। दुःखच दुःख सहन करीत असतं, सुख दुःख सहन करत नसतं आणि दुःख सुख सहन करत नसतं। सुख हे सुखाला सहन करतं आणि दुःख हे नेहमी दुःखाला सहन करत असतं। विठ्ठल जीवाची उत्पत्ती सुखातून आहे, म्हणून त्याला सुखच आवश्यक वाटतं, सुखाचीच अपेक्षा करतो जीव। मग सुखातूनच त्याची उत्पत्ती आहे, तर दुःख भोगण्याची वेळ त्याच्यावर का आली? तर जड जो देह आहे हा देह दुःखाचं मूळ आहे। देह हा संसार आहे आणि संसार हा नाहीतून आहे। संसार हे दुःखाचं मूळ आहे, शरीर हे दुःखाचं मूळ आहे, बरं का? आणि या शरीरालाच मी आत्मा आहे ही ओळख जीव विसरला आणि या देहालाच मी म्हणू लागला। म्हणून देहाचे दुःख जीवाच्या खांद्यावर बसले।
देह जे दुःख आहे, दुःखरूप आहे, त्या देहाचं दुःख, कारण देह शरीर कसं आहे, नाशिवंत देह जाणारे सकळ, आयुष्य खातो काळ, हे शरीर कसं आहे, नाशिवंत देह जाणारे सकळ शरीर आहे. अजून अनेक प्रमाण आहेत. शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, दुर्गंधीची धार, नाही अपवित्र शरीराईचे, असं शरीर. वेदांताची शास्त्राची एक लाईन तुमच्या पुढे ठेवतो. दुःखाचं कारण काय, देह. देहाचं कारण काय, पाप पुण्य. पाप पुण्याचं कारण काय, काम क्रोध. काम क्रोधाचं म्हणजे रागद्वेष, काम क्रोध. काम क्रोधाचं कारण काय, तर अनुकूलता आणि प्रतिकूलता. अनुकूलता आणि प्रतिकूलतेचं कारण काय, भेद. आणि भेदाचं कारण काय, अज्ञान. विचारसागर जर वाचणारे कोणी अभ्यास करणारे असलात तर विचारसागर अण्णाभाऊ, विचारसागरचा अभ्यास करा. विचारसागर ग्रंथ, या विचारसागरामध्ये दुःखाचं कारण कोण आहे, देह. देहाचं कारण काय, पाप पुण्य. पाप पुण्याचं कारण काय, काम क्रोध. काम क्रोधाचं कारण काय, अनुकूल प्रतिकूलता. अनुकूलता आणि प्रतिकूलतेचं कारण काय, भेद. आणि भेदाचं कारण काय, अज्ञान. अज्ञानातून जन्म झाला भेदाचा, भेदातून जन्म झाला अनुकूल प्रतिकूलतेचा, अनुकूल प्रतिकूलतेतून काम क्रोधाचा जन्म झाला. काम क्रोधातून पाप पुण्य जन्माला आलं. आणि पाप पुण्याचा परिणाम, पाप पुण्याचा अर्क म्हणजे हे देह आहे, देह. आणि अशा या देहाचा अभिमान पकडलाय कुणी, जीवानं. खरा जीव आत्म्याचा अंश आहे. ममय अंशो जीव लोके जीवभूत सनातन मन षष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करशती. मी ब्रह्म आहे, पण मी ब्रह्म आहे या बोधाला विसर पडला. आणि मी देह आहे या बोधावर मी जीवन जगतोय. आणि त्याच्यामुळं मला दुःख भोगायची पाळी आली. महाराज म्हणतात, बरे केसी राजा कळो आले. दुःखाचं कारण देह आहे. आणि तुकाराम महाराजांच्या हे लक्षात आलं, म्हणून त्यांनी देवाकडे प्रार्थना केली, देहाचा विसर पाडी तरीच हा जीव सुख पावे माझा. आणि बरे केशी राजा कळो आले. विठोबा रखुमा शब्दाचा अर्थ आणि त्या शब्दातला थोडा भाव चिंतन तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं. देह नसावा असं म्हणतात का महाराज? देह नसावा असं म्हणत नाहीत, देहाचा विसर पडावा. का बरं? देह जर दुःखाचाच आहे, दुःखानं भरलेलाच आहे, रोगानं भरलेला आहे. कारण सगळे जगातले रोग, बरं का, आता मी आजारी नाही, मला कसल्याच प्रकारचा रोग नाही, पण जगात जेवढे रोग आहेत तेवढे या शरीरात, जगात जेवढे रोग आहेत तेवढे रोग या शरीरात आहेत, प्रत्येकाच्या शरीरात. आणि ते प्रत्येक रोग वाट पाहतोय पकडायचे आपल्याला, पण त्याला आपण सापडानातच. कारण कशामुळं? पहाटेच आम्ही 4 वाजता उठतो, वॉकिंगला जातो, सकाळचं व्यायाम करतो, माघारी आलोत म्हणजे आलोम विलोम करतो, बस
व्यायाम करतो थोडासा, सकाळी पहिल्यांदा आपण थोडं गुणगुण म्हणजे थोडं गरम गरम कोमट पाणी पितो आणि मग तिथून पुढं शरीराला नियमात आपण ठेवतो, शरीराचे सर्व नियम आम्ही सांभाळतो, म्हणून शरीरात असलेल्या रोगाला डोकंच वर काढता येत नाही, डोकंच वर काढता येत नाही. जास्त तिखट खाल्लं की एखाद्या तरी आजारानं डोकं वर काढलंच म्हणायचं, जास्त गोड खाल्लं की एखादा तरी आजार त्यानं पकडलंच आपल्याला. म्हणून शरीरामध्ये प्रत्येकाच्या शरीरामध्ये सगळे रोग आहेत, शरीर दुःखाचे कोठार आणि शरीर रोगाचे भांडार. साधू संतांचं शरीर असो नाही तर सामान्य जीवाचं शरीर असो, जेवढे आजार आणि रोग आहेत ते प्रत्येकाच्या शरीरात. माझ्या शरीरात कॅन्सर आहे, माझ्या शरीरात HIV आहे, माझ्या शरीरामध्ये TB आहे, माझ्या शरीरामध्ये अजून काय 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 आजाराचे रोगाचे नाव असतील बघा, सगळे आहेत या शरीरात. फक्त त्या रोगाला मी मान वर करू देत नाही, त्यांना जे खुराक लागतो तो खुराक मी देतच नाही. वेळेचं बंधन पाळतो, जीवनातले नियम सांभाळतो आणि त्याच्यामुळे कुठल्या आजाराचा वाव असं डोकंवर काढता येत नाही. असा हा देह आहे आबास. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, देह हा नाशिवंत आहे, देह हा रोगाचं भांडार आहे, शरीर दुःखाचं कोठार आहे. पण तुकाराम महाराजांनी असं आपल्याला सांगितलंय, साधू संतांनी सावताबाबांनी सांगितलंय, शरीर जरी वाईट असलं, शरीराचं नाव जरी संसार असलं, शरीर हे दुःखाचं मूळ जरी असलं, शरीर सर्व विकारानं भरलेलं जरी असलं आणि शरीरामध्ये अस्ति जायते वर्धते विपक्षीयते विपरिणमते विनश्यती हे विकार आहेत. काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार हे षड्रिपू या शरीरामध्ये आहेत. इतकं वाईट शरीर आहे, पण तरी सुद्धा शरीर सांभाळा, शरीर सांभाळा. शरीर ही एक संपत्ती आहे आणि या शरीर संपत्तीला सांभाळा, काळजी घ्या. कशामुळे? तर याच शरीरानं तुम्हाला संत होता येतं, याच शरीरानं तुम्हाला देव होता येतं आणि याच शरीरानं तुम्हाला माणूस बनता येतं. कारण आज शोकांतिका आहे, शरीरानं आम्ही माणूस आहेत पण शरीरात माणूस नाही. शरीरानं माणूस आहे, शरीरानं आम्ही मनुष्य आहोत पण शरीरात मनुष्यत्व नाही. शरीरानं आम्ही मानव आहोत पण शरीरामध्ये मानवता नाही. ही शोकांतिका आहे, लक्षात ठेवा. शरीर म्हणून या शरीरानं नरदेह निधान लागला हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. नाटाचा अभंग वाचा, नाटाचे अभंग, नाटाच्या अभंगामध्ये हे वचन आलेलं आहे. नरदेह निधान लागले हाती. अरे हे शरीर जर वाईट असतं, आतापर्यंत मी शरीराचं वाईट पण सांगितलंय, पण दुसऱ्या अंगानं शरीराचा विचार करा, दुसऱ्या अँगलनं शरीराचा विचार करा. शरीर जर वाईट असतं तर 33 कोटी देवदेवता स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, असं म्हटले असते काय? आम्हाला माणसाचं शरीर मिळावं हा इंद्र सुद्धा अपेक्षा बाळगतोय, ब्रह्मदेव अपेक्षा बाळगतोय, माणसाचं शरीर. या अँगलनं जर शरीराकडे पाहिलं तर शरीर कशासाठी सांभाळायचंय? फक्त या शरीरानं आम्हाला माणूस म्हणून समाजामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करता येतं. नाही तर शरीर माणसाचं आहे पण त्याचं नाव घेतलं की दुसरे म्हणतात त्याचं कशाला काढतात, ते का माणूस आहे का, काय जनावर आहे काय? शरीरानं माणूस आहे हो, पण शरीरात माणूस पण नाही ना. म्हणून याच्यासाठी माणूस म्हणून समाजामध्ये आपल्याला अस्तित्व जर आपलं प्रस्थापित करायचं असेल, हा गावामध्ये समाजामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये देशामध्ये आपलं माणूस म्हणून एक अस्तित्व तयार. आणि ज्यांनी ज्यांनी एक माणूस म्हणून समाजात आपलं अस्तित्व निर्माण केलंय तो माणूस जर दगावला ना, तो माणूस जर दगावला ना, अरे घरातले माणसं तर रडतेनच, स्वार्थासाठी रडतेत का कशासाठी माहीत नाही, पण गाव रडला पाहिजे. गाव काळजी घ्या, असं जगा. मी जर मेलो तर माझ्यासाठी गाव रडला पाहिजे, माझ्यासाठी तालुका रडला पाहिजे,
माझ्यासाठी जिल्हा रडला पाहिजे सज्जन, की गेला माणूस खराच माणूस होता, काम होतं. बस आता असा माणूस भेटणार नाही. हे उद्गार समाजाकडून ऐकायला मिळाले पाहिजे. या शरीरानं माणूस होता येतं, या शरीरानं संत होता येतं. सावता बाबा माणूस नव्हते काय? माणसाचं शरीर सावता बाबाला नाही काय? मग 27 वर्ष झालं आम्ही त्यांची पुण्यतिथी का साजरी करतो? माणसाची पुण्यतिथी साजरी करतात काय? अरे ते माणूस पण ओलांडून संतत्व आणि प्राप्त करून घेतलेलं त्या जीवनामध्ये, देव पण प्राप्त करून घेतलेलं आहे या शरीराच्या साह्यानं. म्हणून आज 27 वर्षापासून आम्ही बाबांची पुण्यतिथी साजरी करतो. मंदिर उभारलंय आम्ही, लाखो रुपयाचा खर्च करतोय आम्ही. आमच्या लेकराला बिस्किट खायला 10 रुपये पुडा आणायला देईनात, पण वर्गणी देतोय आम्ही, सप्ताहाची वर्गणी देतोय. जाऊ द्या, अरे जाऊ द्या, 1000-2000 रुपये कमी जास्त, पण सावता बाबांची पुण्यतिथी करा. कारण संत कृपा ही ईश्वर कृपेपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे, हे लक्षात ठेवा. फक्त कळून घ्या सज्जनो, कळून घ्या. अंधश्रद्धा नको, अंधश्रद्धेत जीवन जगू नका. डोळस श्रद्धा ठेवा, समजून घ्या आणि नंतर विश्वास ठेवा. कळून घ्या, असं मुद्दा. आणि म्हणून शरीरानं देव होता येतं, शरीरानं माणूस होता येतं, या शरीरानं संत होता येतं, या शरीरानं प्रधानमंत्री होता येतं, या शरीरानं आमदार होता येतं, या शरीरानं खासदार होता येतं, या शरीरानं ओबीसी सेलचे अध्यक्ष बी होता येतं. शरीर आहे शरीर, या अँगलने या शरीराचा विचार करा. शरीर घाणेरडं आहे, शरीर दुःखाचं मूळ आहे, शरीर रोगाचं भांडार आहे. संसार शरीर नाही आहे, ते वर्तमान काळात आहे, भविष्यात नाही. हातातली घास घेतलेला, मुखामध्ये घातलेला गिळीपर्यंत सुद्धा आपली सत्ता नाही. ती माशी आहे ना, माशी, ती पंख सारखी फडफडते. ती माशी पंख फडफडायला ज्या वेळा वेळ लागतो तेवढ्या वेळात आपण जाऊ शकतो. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध थोडा माया आशा, वगैरे वगैरे असं आहे सज्जनो. म्हणून शरीर दुःखाचं कोठार आहे, पण या दुःखानं भरलेल्या शरीराला आसक्त होऊ नका, त्याचा मोह धरू नका. पण शरीराचा त्याग करू नका. का तर या शरीरानं देव होता येतं. मग काय शरीर उत्तम चांगले आता शरीर जर वाईट म्हणावं तर हे नको शरीर असं म्हणता येईल. पण या शरीरानं जर देव होता येत असलं, अजून कुठल्याही पदावर जाता येत असलं या शरीरानं, तर मग शरीर असावं. मग दुःखाचा आहे म्हणून टाकू नका, आणि चांगला आहे म्हणून त्याच्यावर आसक्त होऊ नका, त्याचा आठव, त्याच्यावर मोह ठेवू नका. तर भाड्यानं आणलेली गाडी आपल्या ठेप्यापर्यंत, आपल्या मुक्कामापर्यंत नेऊन आपण उतरलो की बीडच्या डेपोतून निघालेली एसटी आपल्या पिंपळगाव पाटीवर आपण उतारलो की एसटी पुढं कुणीकडे गेली याची आपण चिंता करीत नाहीत. तसं हे शरीर आहे, या शरीरानं आपल्या साध्यापर्यंत पोहोचायचं आहे. बस एकदा साध्यापर्यंत पोहोचलोत की शरीराचा मोह नको आहे. आणि म्हणून शरीर चांगलं आहे म्हणून ठेवावं तर शरीर दुःखाचं आहे, शरीर दुःखाचं आहे म्हणून शरीर नाही नको म्हणावं तर शरीरानं देव होता येणार नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी मधला मार्ग काढलाय की दुःखाचं मूळ म्हणजे शरीराचा अभिमान, या देहाचा अभिमान, देहाची आसक्ती, देहावरचा मोह
हा दुःखाला कारण आहे, देह दुःखाला कारण नाही. तर शरीराला सत्य मानणं, शरीराला या देहाला सत्य समजणं हेच दुःखाचं कारण आहे. आणि म्हणून देवाकडं करुणा भाकली, प्रार्थना केली महाराजांनी की देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मग. देह राहू दे, माझा देह राहू दे, पण या देहाचा आठव नसावा. सज्जनो, सावता बाबा हा सावता बाबांचा जो अवतार आहे हा जनक राजाचा अवतार आहे. मिथिला नगरीचा राजा जनक संसारी माणूस आहे, राज्यकारभारातला माणूस आहे, सार्वभौम राजा आहे जनक राजा. रामप्रभूचा सासरा, आई साहेब सीतामाईचा बाप जनक राजा. जनक राजा राज्यकारभार हाकतोय, पण त्याचं नाव आहे विदेही जनक. त्या विदेही जनकाचा अवतार म्हणजे सावता बाबा आहे. फार मोठा इतिहास आणि फार मोठी लाईन लक्षात घ्या सज्जन. आरण गावामधले आणि त्या संसारातले आणि त्या बायका पोरातले सावता बाबा, एवढा छोटासा संकुचित अर्थ समजू नका. फार मोठा इतिहास आहे सावता बाबांचा. विदेही जनकाचे ते अवतार आहेत. म्हणून आयुष्यामध्ये शरीर सांभाळायचंय, पण शरीरावर माया मोह आसक्त व्हायचं नाही. या शरीराकडून असे कर्म करून घ्यायचे बस ते कर्म ईश्वरापर्यंत पोहोचले पाहिजेत. तया स्वकर्माची हाताकडून होणारे कर्म, मग शेती असेल, संसार असेल, परमार्थ असेल, सर्व इंद्रियाकडून होणारे कर्म ईश्वरापर्यंत पोहोचणं याची काळजी सावता बाबानं घेतली. म्हणून सावता बाबाला कर्मयोगी म्हणतात. योग या शब्दाचा अर्थ जोडणे. योग म्हणजे काय? जोडणे. योगी म्हणजे कोणाला म्हणतात? जो जोडला गेला त्याला योगी म्हणतात. कर्मयोगी सावता बाबा म्हणजे कर्माच्या माध्यमातून ईश्वराशी जोडल्या गेलेलं जीवन म्हणजे कर्मयोगी. हा अष्टांग म्हणजे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे जे 8 अंग आहेत, या अष्टांग योगी म्हणजे या 8 अंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याशी जोडल्या गेलेलं जीवन त्याला अष्टांग योगी म्हणतात. भक्तीच्या माध्यमातून भगवंताशी जीवन जोडल्या गेलं त्याला भक्त योगी म्हणतात. ज्ञानाच्या माध्यमातून भगवंताशी जे जोडल्या गेलं जीवन त्याला ज्ञान योगी म्हणतात. सावता बाबा हे भक्ती योगी आहे. सावता बाबा हे कर्मयोगी आहेत. विदेही जनकाचे आणि ते अवतार आहेत. विदेही जनकाची आठवण तुम्हाला का करून द्यायला लागलो तर देहाचा सदा सर्व काळ अखंड देहाचा विसर पडलेलं अशी विदेही अवस्था, या अवस्थेत जगणारं जीवन म्हणजे जनक राजा आहे. त्या जनकाचे अवतार सावता बाबा. देहाचा विसर पाडी मग, देहाचा विसर पाडी मग. सज्जनो, शुकाचार्यासारखा नैष्ठिक ब्रह्मचारी जनक राजाला शरण गेलेला आहे. जनक राजा संसारी, जनक राजा राज्यकारभार करणारा, जनक हा राजा आहे. पण त्या जनकाचे शिष्य कोण आहेत? शुकाचार्य जे 12 वर्ष आईच्या पोटात राहिला. आपण नाही का जेवताना म्हणत, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, पूर्ण वैराग्य. रंभा आली होती, रंभा स्वर्गातली रंभा आली होती. ज्या अप्सरा आहेत स्वर्गातल्या त्याच्यातली सगळ्यात सौंदर्याची खान असलेली अप्सरा म्हणजे रंभा. आणि ती रंभा शुकाचार्याला भुलवण्यासाठी आली होती. शुकाचार्यानं डोळे उघडून सुद्धा त्याच्याकडे पाहिलं नाही. हाव भाव कटाक्षे काय तिला नखरा करायचा ती केला. शुकाचार्य काही डोळा उचले नात. शेवटी तिनं आपली छाती फाडली. रंभेनं छाती फाडून शुकाचार्याच्या समोर उभी राहिली. शुकाचार्यानं ज्या वेळेला तिची छाती फाडलेली पाहिली त्यावेळेला कापरासारखा सुगंध येत होता त्या शरीरातून. रक्त मांस नव्हतं त्या शरीरात, कापरासारखा सुगंध येत होता. त्यावेळेला ते सुगंध पाहून शुकाचार्य रडायला लागले. तिला वाटलं आता नक्कीच
गिराईक हातावर येते. ती म्हणते, रंभा म्हणते, अरे मी कुठं तुला सोडून गेले, का रडतोस? त्यावेळेला शुकाचार्यानं सांगितलं, रंभे तुझं शरीर इतकं सुगंधित आहे हे जर मला पूर्वीच कळालं असतं तर तुझ्याच पोटी मी जन्म घेतला असता. आईस्क्रीम झाली आणि रंभा निघून गेली. याला म्हणतात सुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. हा, वशिष्ठा सारिखे ज्ञान योगेश्वराचे. बस असू दे मुद्दा. ते शुकाचार्य 12 वर्ष आईच्या पोटात राहिले. का? संसार दुःखामुळे. संसार मिथ्या आहे. संसार फक्त वर्तमान काळापुरता आहे. संसार भूतकाळात नव्हता, संसार भविष्य काळात नाही, फक्त संसार वर्तमान काळात आहे. आणि म्हणून हा संसार मिथ्या आहे. दुःखामुळे मला संसारात जायचं नाही म्हणून 12 वर्ष आईच्या पोटातच राहिला. आम्ही 9 महिने सुद्धा थांबानात. हा, 7व्या महिन्यातच काय काय निघत येत. दमच नाही हो, दमच नाही. हा, पुढे जाण्याचीच घाई आहे सगळ्याला, पुढे जाण्याचीच घाई आहे. 12 वर्ष आईच्या पोटात राहिला. 12 वर्षानं जन्माला आला. कारण निसर्ग आहे, नैसर्गिक ही जी काही आणि नियमावली आहे, हा त्याला यावंच लागेल बाहेर. 12 वर्षाने आला. आला तसा पळाला, संसारामध्ये थांबायचं नाही. आला तसा पळाला, पळाला 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 मिथिला नगरीच्या शिवारात. बिहार राज्य, बिहार, या बिहारमध्ये मिथिला नगरी. बस नदी वाहते. त्या नदीवर काही स्त्रिया मिथिला नगरीतल्या आंघोळीला आलेल्या आहेत. आणि पूर्वीच्या काळामध्ये अंगावरले सगळे वस्त्र काढून ठेवायचे आणि नग्न होऊन आंघोळीला जायचं. त्या सगळ्या स्त्रियांनी आपल्या अंगावरले वस्त्र काढून नग्न अवस्थेमध्ये नदीत उतरलेल्या होत्या. आंघोळी करून त्या सगळ्या नग्न अवस्थेत बाहेर आल्या. एवढ्यामध्ये शुकाचार्य पळालेले. तिथं माग व्यास महर्षी पळत होते, पुत्रमोह म्हणून. कारण शुकाचार्य व्यासाचा मुलगा आहे म्हणून व्यास हाक मारायचे शुकाला, अरे इकडे ये, अरे मला भेट, थांब थांब. शुकाचार्य थांबत नव्हते. शुकाचार्य ज्या वेळाला ह्या सगळ्या स्त्रिया नदीच्या बाहेर आल्या, नग्न अवस्थेतल्या स्त्रिया, तरुण स्त्रिया, आणि त्या स्त्रियाच्या घोळक्यातून त्यांना धक्का देऊन शुकाचार्य नदी ओलांडून पलीकडे गेले. आणि त्या तरुणाकडून नुसत्या डोळे उचलून अंगावर वस्त्र घ्यायचं सुद्धा विसरल्या. त्या शुकाचार्याचं तेज आणि पाहून या नग्न अवस्थेतल्या सगळ्या मिथिला नगरीतल्या स्त्रिया शुकाचार्याकडे टक लावून बघत होत्या. लाजल्या नाहीत, अंगावर वस्त्र घेतलं नाही, काय नाही, काय. आणि मागून व्यास महर्षी आले. 1000 वर्षाचा वृद्ध, ज्ञानवृद्ध म्हातारा, वयोवृद्ध. त्याला पाहिल्याबरोबर सगळ्या स्त्रियांनी आपले अंग झाकून घेतले वस्त्रानं. व्यास महर्षी गेले. त्या बायांना विचारू लागले, हे महिलांनो, हे स्त्रियांनो, तरुणाबाण मुलगा तुम्हाला धक्का देऊन गेला, त्यावेळेला तुम्ही हसत खिदळत बसलात त्याच्याकडे बघत. आणि मी तर तुमच्या आजोबा पंजोबासारखा आहे, मला पाहून लाजायचं कारण काय? त्यावेळेला त्या महिलांनी सांगितलं, बाबा तुमचं वय जरी जास्त झालेलं असलं तरीसुद्धा तुमची वासना मात्र तरुण आहे. आणि त्या लेकराचं वय जरी कमी असलं तरी त्याची वासना मरून गेलेली आहे. माणूस शरीरानं म्हातारा असावा का वासनेनं म्हातारा असावा? भगवान, शरीरानं माणूस म्हातारा असावा का वासनेनं म्हातारा असावा? वासनेनं म्हातारा असावा. हा, वासना निमाली समूळ ज्याची, ब्रह्मरस गोडी तयासी फावली, आणि वासना निमाली समूळ ज्याची. वासनेनं म्हातारा येतो, तू वासनेनं तरुण आहेस. पण हे बायाचे शब्द त्या शुकाचार्यानं ऐकले आणि शुकाचार्याला थोडा अहंकार झाला. अरे वा, बापापेक्षा सुद्धा माझी जास्त वाहवा, कौतुक झालेलं आहे. अहंकार. व्यास महर्षीनं त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला अहंकार जाणला आणि सांगितलं, हे शुका, मी तुझा बाप आहे, माझ्याकडे जरी तुला यायचं नसलं तरी येऊ नको, पण कमीत कमी तू जनक राजाच्या दरबारात जा. कारण लेकराचा उद्धार झाला पाहिजे, त्याचं कल्याण झालं पाहिजे, ही बापाची तळमळ. जनक राजाच्या दरबारामध्ये शुकाचार्य गेले आणि द्वारपाळानं अडवलं. शुकाचार्यानं सांगितलं, राजाला सांगा जाऊन मी शुक आलोय.
त्यावेळेला राजानं मधून निरोप दिला, संगम त्यक्त्वा सुखी भव. तुझ्या संग तू ज्याचा संग करतोस त्याचा त्याग कर, त्याच्याशिवाय माझी भेट होणार नाही. जनक राजाचा अधिकार आहे. आता फार मोठा इतिहास, रामायण तुम्ही ऐकलेलं आहे, आपल्या गावात रामायण झालेलं आहे. रामायणातलाच तर हा प्रसंग आहे, रामायणातलाच प्रसंग आहे. संगम त्यक्त्वा सुखी भव. आम्ही ज्याचा संग करतो बस त्या संघाचा त्याग केल्याशिवाय, सर्व संघ परित्यागाशिवाय सुखाची अनुभूती येत नाही. शेवटी सुखाचार्य जे आहेत आणि मी सुख आहे, मी देह आहे हा संघ त्यांनी टाकून दिला आणि दारामध्ये समाधी लागली शुकाचार्याला. आणि मग जनक राजा दरबारातून बाहेर आले आणि शुकाचार्याला आलिंगन दिलं. अशा त्या विदेही जनक राजाचे अवतार म्हणून सावता बाबा आहे. म्हणून देहाचा विसर पडलेलं आणि हे जीवन जनक राजाचं, सावता बाबांचं आज. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा देवाकडे मागणी केली की देवा, सावता बाबांची जी अवस्था आहे, सावता बाबा ज्या जनक राजाचा अवतार आहे, त्या जनक राजाची जी विदेही अवस्था आहे, ती अवस्था माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाल्याशिवाय माझ्या जीवाला सुख मिळणार नाही. म्हणून देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा. आणि बरे केसी राजा कळू आले ज्ञानेश्वर. जय विठ्ठल जय.